मित्रांनो नमस्कार. मित्रांनो संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की मोबाईलवरून आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे कसे डाउनलोड करायचे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ हा संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर घेऊन येणार आहे. तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम ओपन करायचे आहे. मित्रांनो गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर तुम्हाला वरती सर्च बारमध्ये beneficiary.nha.gov असे सर्च करायचे आहे. मित्रांनो सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला वेबसाईट ही पूर्ण दिसत नसेल तर तुम्हाला यासाठी मित्रांनो वरती कोपऱ्यामध्ये तुम्हाला 3 डॉट दिसतील. त्या 3 डॉटवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि थोडं तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला एक कॉम्प्युटरचं आयकॉन दिसेल आणि इथे तुम्हाला डेस्कटॉप साईट, तर त्यावर तुम्हाला टिक करावं लागेल. मित्रांनो तुम्हाला इथे आता स्क्रीन ही पूर्ण विंडो दिसेल. तर मित्रांनो तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे झूम करतो मी तुम्हाला दिसण्यासाठी. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे 2 पर्याय दिलेले आहेत, एक बेनिफिशरी आणि एक ऑपरेटर. तर मित्रांनो तुम्हाला बेनिफिशरी या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला खाली तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. मित्रांनो मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे OTPच्या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली कॅपच्या बॉक्समध्ये कॅपचा भरून घ्यायचा आहे. मित्रांनो कॅपचा भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन बटन दिसेल, तर तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे. मित्रांनो तुमच्यासमोर आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड डाउनलोड करण्यासाठीचा इंटरफेस हा ओपन होईल. तर मित्रांनो तुम्हाला इथे चार स्टेप दिलेले आहेत. इथे एक स्टेट, स्कीम, डिस्ट्रिक्ट आणि सर्च बाय. तर तुम्हाला स्टेटमध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. त्यानंतर मित्रांनो स्कीम निवडायची आहे तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो सर्च बाय. तर तुम्ही तुमचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे कशाने तुम्ही शोधणार आहात हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर तुम्ही आधार नंबरने शोधू शकता. तर इथे तुम्हाला आधार नंबर निवडायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आधार नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे कोपऱ्यात एक सर्चचा आयकॉन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो तुमच्या राशन कार्डमध्ये जेवढे तुमचे सदस्य असतील, तुमचे जेवढे मेंबर असतील, इथे सर्वांची नावं दिसतील. तर मित्रांनो जर कोणाची KYC झालेली नसेल तर तुम्हाला इथे KYC सुद्धा करावी लागणार आहे. आणि KYCची प्रोसेस ही एकदम सोपी आहे. तर तुम्हाला KYCच्या ठिकाणी तुमचा ॲड्रेस आणि लाईव्ह फोटो कॅप्चर करून तुम्हाला ही KYC करावं लागणार आहे. तर मित्रांनो ही KYC माझी अगोदर केलेली आहे. तर येथे तुम्हाला मी KYC झालेले
आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड कसे करायचे याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला सिरियल नंबर नावाचा एक कॉलम दिसेल, त्याच्यानंतर फादर स्पाउस नेम, त्यानंतर रिलेशन, त्यानंतर मोबाईल नंबर, KYC स्टेटस, कार्ड स्टेटस आणि ॲक्शन. तर मित्रांनो, तुम्हाला तुमची KYC झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे डाउनलोड करता येणार आहे. तर मित्रांनो, तुमचा कार्ड स्टेटस ॲप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला इथे ॲक्शन कॉलमच्या खाली तुम्हाला एक कोपऱ्यात तुम्हाला एक बाण दिसेल, त्या बाणावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. मित्रांनो, बाणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं आधार कार्डचं जे ॲथेंटिकेशन आहे ते तुम्हाला इथे पूर्ण करायचं आहे. तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्हाला OTP थ्रू इथे व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. तर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक एक कॉन्सेंट वाचायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला इथे येसवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर ॲलो करायचे आहे. ॲलो केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ॲथेंटिकेशन मोड विचारले जाईल. तर इथे तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. आधार OTP, आधार फिंगरप्रिंट आणि आधार आयरिस. तर मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही आधार OTP हा पर्याय निवडू शकता. त्यानंतर मित्रांनो, जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल आणि तुमच्याकडं मंत्राचं किंवा मॉर्फचं फिंगरप्रिंट डिव्हाइस अवेलेबल असेल तर तुम्ही आधार फिंगरप्रिंटने सुद्धा हे ऑथेंटिकेशन तुम्ही करू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुमच्याकडे दोन्ही जरी गोष्टी उपलब्ध नसतील तर तुम्ही आधार आयरिस हे स्कॅनर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याने सुद्धा ही KYC करू शकता. तर मित्रांनो, माझ्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे, तर मी या ठिकाणी आधार OTPनेच हे ऑथेंटिकेशन करणार आहे. तर मी आधार OTP हा पर्याय सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे या ठिकाणी तुम्हाला 2 OTP येणार आहेत. एक आधार OTP आणि एक बेनिफिशरी OTP. आणि तर तुम्हाला हे OTP व्यवस्थित आधारचा OTP तुम्हाला आधारच्याच ठिकाणी टाकायचा आहे आणि बेनिफिशरी मोबाईल OTP हा बेनिफिशरी मोबाईल OTPच्याच ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर मित्रांनो, हे OTP मी इथे टाकून घेत आहे. आधार OTP मित्रांनो मी टाकला आहे. त्यानंतर बेनिफिशरी OTP इथे मी टाकून घेणार आहे. मित्रांनो, दोन्ही OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑथेंटिकेट हे बटन दिसेल, तर तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, ऑथेंटिकेट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे कार्ड आहे त्या कार्डबद्दल इथे थोडक्यात तुम्हाला इथे तुमची माहिती दिसेल. तर तुम्हाला इथे त्या कार्डवर तुम्हाला टिक करायचे आहे. त्यानंतर थोडीशी प्रोसेसिंग होईल. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचं हे कार्ड दिसेल. मित्रांनो, तुम्हाला खाली तुम्ही बघू शकता कार्ड व्ह्यूमध्ये इथे तुम्हाला तुमचं हे कार्ड दिसेल. तर तुम्हाला इकडे एक डाउनलोड हा पर्याय दिसेल. तर तुम्हाला या डाउनलोड पर्यायावर क्लिक करून तुम्हाला हे तुमचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे डाउनलोड करायचे आहे. तर हे बघा मित्रांनो, तुमचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे डाउनलोड झालेले आहे तुमच्या मोबाईलवर. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर KYC करून तुम्ही घरी बसल्या काढू शकता. तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. एकदम सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून तुम्ही तुमचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे काढू शकता आणि KYCची प्रोसेससुद्धा एकदम सोपी आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड घरी बसून काढू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.